नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण तांदळाचे पीठ वापरून बटाट्याचे छान असे कटलेट बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 4 बटाटे इथे छोटे उकळून घेतले, ती सोलून घेतले। त्यातच आपल्याला छान असा किस करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला इकडे साहित्य लागणार आहे, हे बघा, मी बारीक चिरलेली शिमला मिरची, थोडंसं गाजर, कोथिंबीर, चाट मसाला आणि कांदा। आणि इथे मी वरतून लावण्यासाठी थोडीशी तीळ काळी आणि पांढरी मिक्स घेतली आहे। आणि हे आपले 1 वाटी तांदळाचं पीठ। तर मी आता सुरुवातीला बटाटा छान असा तांदळाचं पीठ टाकून मिक्स करून घेते। हे बघा, एवढंच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचंय, जास्त आपल्याला पीठ त्यामध्ये घालायचं नाही। एवढं पीठ टाकून हे छान असं मिक्स करायचंय। हे बघा, तांदळाचं पीठ आणि बटाटा मी छान असा मिक्स करून घेतलाय। त्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं असा चाट मसाला घालायचा आहे। आणि हे शिमला मिर्च, हिरवी मिर्च बारीक कटून घेतलेली आहे, लाल कट केलेली आहे। यात आहे कांदा आणि कोथिंबीर आणि गाजर, एवढं आपल्याला सगळं मिक्स करून छान असा त्याचा कणकेसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी छान दिसण्यासाठी चिली फ्लेक्स। तर चिली फ्लेक्स अगदी तुम्हाला थोडीशी वाटेल, थोडीशी चिली फ्लेक्स त्यात घालायची आहे। आणि त्यामध्ये आपल्याला स्वादानुसार थोडंसं नमक, थोडंसं मीठ घातलं की आपला हा गोळा कणकेसारखा भिजवून घ्यायचा। आणि मी तयार करताना तुम्हाला दाखवते। मी कणकेसारखा अगदी छान असा गोळा छान असा मळून घेतलाय। हे बघा, असा मस्त आपल्याला अगदी व्यवस्थित गोळा त्या बटाट्याचा आणि तांदळाच्या पिठाचा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं पोळीपाटाला थोडंसं तांदळाचं पीठ लावून एक चपातीसारखा थोडंसं जाड असा छान असा गोळा करून घ्यायचा आहे। हे बघा, असं भाकरीसारखं थोडंसं जाडसर आपल्याला भाकरीसारखं याचं तयार करून घ्यायचं गोल। आणि त्याचे आपण काप करणार आहोत। हे बघा, अगदी छान होतात व्यवस्थित, अगदी गोल आणि व्यवस्थित आपले थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत, म्हणजे तळताना ते छान वाटतात। आणि यावर आपल्याला थोडेसे छान दिसण्यासाठी थोडेसे तीळ टाकायचे। अशी तीळ टाकून घ्यायची, म्हणजे हे अगदी छान तयार होतात। असे छान पिझ्झा टाईप आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आणि असे छान असे तेलात डीप फ्राय किंवा सेलो फ्राय तुम्ही करू शकता। तर आपण आता यांना तळून घेऊयात। मी तेल तापायला ठेवलेलं आहे, तर मी याचा डीप फ्राय करणार आहे। तर त्यासाठी मी छान असा घेतलेला आहे एक पीस, आणि तो मी आता तळायला छान असा सोडणार आहे। तर ते छान लागतात, मस्त होतात आणि लवकर बनतात। तर मी आता तळून घेते। छान असे आपले बटाट्याचे आणि तांदळाचा काप छान असे कटलेट तयार आहेत। हे छान लागतात, अगदी नरम आणि फुगतात पण मस्त। तर असे आता मी सगळे तळून घेते। अगदी छान असे आपले कटलेट अगदी मस्त तयार आहे। हे बघा, त्याच्यावरची तीळ पण अगदी छान दिसते। अगदी हे बघा, कुरकुरीत होतात आणि खायला पण अगदी मक्यांसारखे टेस्टी लागतात। त्यामुळे एकदम सॉस आणि मेयोनीजवर तुम्ही खाऊ शकता, किंवा शेंगदाण्याची हिरवी चटणी। हे बघा, अगदी छान अशी मक्यांसारखी त्यांना आतली लेअर आलेली असते। हे बघा, अगदी मस्त लागतात, खायला पण टेस्टी आणि अगदी सुंदर असं आपला नाश्ता होतो। तर असा नाश्ता नक्की करा, ट्राय करा। आणि माझा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।